हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तो घरात नाही, तनू विक्रमला बोलतो. काय? घरात नाही तर कुठे आहे? विक्रम तनूला विचारतो. प्रत्यक्षात ती लकीच्या घरी गेली आहे, तनू विक्रमला सांगते. का? ती त्याच्याकडे का गेली? विक्रम तनूला विचारतो. ती माझी फ्लॅटमेट परत आली आहे. त्यामुळे जोपर्यंत जान्हवीला नवीन घर मिळत नाही, तोपर्यंत ती लकीच्या घरी राहणार आहे. तनू विक्रमला सांगते. पण ती असं कशी कुणाच्या घरी? विक्रम तनूला म्हणतो. कुणाच्या घरी नाही, लकी तिचा मित्र आहे. खूप चांगला मुलगा आहे. जान्हवीची काळजीही घेतो आणि जान्हवीला घराची आठवण येत होती. त्याच्या कुटुंबासोबत राहिल्यामुळे तिला घराची कमी कमी आठवण येईल. तनू विक्रमला सांगते. मीही तिच्यासाठी फुले आणली होती. विक्रम तनूला म्हणतो. हे तुम्ही मला देऊ शकता? जान्हवी तर आता इथे नाही. तनू विक्रमला बोलते. नाही, मी लकीच्या घरी जाईन. तुम्ही मला पत्ता सांगू शकाल का? विक्रम तनूला विचारतो. पत्ता मला माहीत नाही. तनू विक्रमला बोलते. तर फोन करून विचारून घ्या. विक्रम तनूला सुचवतो. माझ्याकडे तिचा नंबरच नाही. मी जान्हवीला फोन करून विचारते. तनू विक्रमला बोलते. विक्रम जान्हवीला फोन करतो. तिला तिचा फोन का लागत नाहीये? विक्रम तनूला विचारतो. ओ हो, खरंच तिचा फोन अपघातात तुटला होता. तनू विक्रमला सांगते. पण असं कुणाच्या घरी? विक्रम तनूला म्हणतो. तुम्ही चिंता करू नका. लकी चांगला मुलगा आहे. तुम्हालाही त्याच्यासोबत काम करता येतं. तुम्हाला माहीतच असेल. मला वाटतंय तो जान्हवीला आवडतोय. तुम्हाला काय वाटतं? तर विक्रमला विचारते. माहीत नाही, विक्रम उत्तरतो. खरं सांग, जान्हवी आणि तो एकत्र चांगले दिसतात ना? तनू विक्रमला विचारते. मी जातो. विक्रम तनूला म्हणतो. अरे थांब, चहा तर प्यायला हवा. मी तुमच्यासाठी चहा बनवते. तनू विक्रमला म्हणते. माझं मन नाही आहे. ही फुले तुम्हीच ठेवून द्या. विक्रम तनूला म्हणतो. फुलांसाठी धन्यवाद. तनू विक्रमला बोलते. विक्रम तिथून निघून जातो. हे काय झालं? लकीचं नाव ऐकून एवढा चिडला का? ह्यालाही जान्हवी आवडते का? हो, होऊ शकतं. मी आधीच विचारलं होतं. तेव्हा तो नकार देत होता. खरी गोष्ट सांगितली असती तर काहीही घडलं असतं. पण आता जान्हवी ही लकीला आवडते. पण आता जान्हवी ही लकीला आवडते. तिच्या डोळ्यात लकीसाठी प्रेम दिसतं. बेचारा, हे लकीनं ओळखलं. तनू विक्रम निघून गेल्यानंतर स्वतःशीच बोलू लागते. संध्याकाळ झाली होती. जान्हवीची झोप उघडली. जान्हवी राजवीरच्या बाहूंमध्ये होती. राजवीरचे हात जान्हवीच्या कमरेवर होते. त्याने जान्हवीला घट्ट मिठी मारली होती. जान्हवीचे डोके राजवीरच्या छातीवर होते. जान्हवी उठते आणि राजवीरकडे पाहते. जान्हवी राजवीरच्या गालावर हळूच किस करते आणि हळूहळू राजवीरचे हात बाजूला करून वॉशरूमकडे जाते. राजवीरची झोप उघडते. तो अचानक उठतो. बेडवर जान्हवी दिसत नसल्यामुळे तो पटकन बसतो आणि कमरा रिकामा पाहून तो बेडवरून उठतो. ज्या दिवसापासून तनूने राजवीरला सांगितलंय की जान्हवी गावाला परत जाणार आहे, राजवीरला तिच्या जाण्याची भीती वाटू लागली होती. याआधी की राजवीर बाहेर जाईल. जान्हवी वॉशरूममधून बाहेर येते. कुठे चालली आहात मिस जान्हवी? राजवीर थोडा रागावून बोलतो. अरे, मी तर फक्त वॉशरूममध्ये गेले होतो. जान्हवी उत्तरते. माझ्याशिवाय उचलू शकत नव्हती. राजवीर म्हणतो. अरे, तुम्हाला का उचलायचं होतं? जान्हवी हसून विचारते. चला बसा. राजवीर जान्हवीचा हात धरून तिला बेडवर बसवतो. मी ठीक आहे, जान्हवी म्हणते. चूप रहा, राजवीर म्हणतो. हो, जान्हवी उत्तरते. कॉफी पिऊ शकता का? राजवीर विचारतो. हो, जान्हवी उत्तरते. थांबा, मी आणतो. इथून फिरू नकोस, राजवीर म्हणतो. हो, जान्हवी मान हलवते. राजवीर स्वतःसाठी आणि जान्हवीसाठी कॉफी आणतो. ही ब्लॅक कॉफी आहे. मी ब्लॅक कॉफी पीत नाही, जान्हवी म्हणते. अच्छा, अच्छी आहे. एकदा प्रयत्न करून पहा, राजवीर सांगतो. नाही, मला ती कडवी वाटते. मी आधीच औषध घेतलं आहे. मला दूधवाली कॉफी पाहिजे, जान्हवी म्हणते. ठीक आहे, आणतो, राजवीर म्हणतो.
राजवीर जान्हवीसाठी दूधवाली कॉफी आणतो. हे घ्या. राजवीर जान्हवीला कॉफीचा कप देतो. जान्हवी कॉफीचा एक घोट घेते. हे काय आहे? जान्हवी चेहऱ्यावर हसून म्हणते. का? काय झालं? राजवीर विचारतो. तुम्ही साखर टाकली नाही? जान्हवी म्हणते. नाही. राजवीर म्हणतो. का? जान्हवी विचारते. साखर आरोग्यासाठी चांगली नाही, राजवीर सांगतो. मला साखरेशिवाय कॉफी आवडत नाही, जान्हवी म्हणते. मिस जान्हवी, प्या ना. राजवीर जान्हवीकडे बोलतो. नाही, मला साखरेची हवी आहे. जान्हवी राजवीरकडे बोलते. घरात साखर नाही. राजवीर जान्हवीकडे पाहून म्हणतो. का? जान्हवी विचारते. कारण मी साखर घेत नाही. राजवीर जान्हवीकडे बोलतो. मग जर कोणी पाहुणा आला तर? जान्हवी विचारते. माझ्या घरात पाहुणे येत नाहीत. राजवीर जान्हवीकडे बोलतो. तर मग मी काय आहे? जान्हवी विचारते. मी जान्हवी, आपण पाहुणा नाही. राजवीर जान्हवीकडे म्हणतो. मला साखरेचीच हवी आहे. जान्हवी मुलांसारखी जिद्द करत राजवीरकडे म्हणते. ठीक आहे, नवीन कॉफी आणतो. राजवीर बोलतो. हो, छान. जान्हवी हसत म्हणते. थोड्याच वेळात राजवीर परत येतो आणि कॉफी घेऊन येतो. ही घ्या साखरेची कॉफी, राजवीर म्हणतो. हो, थँक्यू, जान्हवी म्हणते. जान्हवी कॉफी पिते. कशी आहे? राजवीर विचारतो. हो, पण मला गरम कॉफी इतकी आवडत नाही. मला थंड कॉफी हवी होती, जान्हवी बोलते. तुम्ही मला आधी का सांगितलं नाही? राजवीर विचारतो. प्लीज, जान्हवी म्हणते. ठीक आहे, आणतो. थंड कॉफी, साखरेची, राजवीर म्हणतो. हो, जान्हवी म्हणते. आणखी काही हवे असेल तर लगेच सांग, राजवीर विचारतो. नाही बस, जान्हवी उत्तर देते. राजवीर पुन्हा जाऊन जान्हवीसाठी थंड साखरेची कॉफी आणतो. ही घ्या. तुम्ही खूप नखरे करत आहात, राजवीर हसत म्हणतो. तुमच्यापेक्षा मी कमीच नखरे करते, जान्हवी म्हणते. मी नखरे करतो? राजवीर विचारतो. हो, लक्षात आहे ना, जेव्हा मी नवीन जॉईन केलं होतं तुम्हाला माझी कॉफी आवडत नव्हती. जेव्हा तुम्ही नखरे करत होते, राजवीर बोलतो. मग तुम्ही मला आज बदला घेता आहात? राजवीर विचारतो. नाही, फक्त आठवण करून देते की तुम्ही मला किती त्रास देत होता, जान्हवी म्हणते. आणि आता तुम्ही जे करत आहात? राजवीर विचारतो. कर्म आहे, जान्हवी हसत म्हणते. मी जान्हवी. राजवीर जान्हवीच्या गालाला हलवतो आणि म्हणतो. अच्छा, सॉरी, जान्हवी हसते. हा आवाज बाहेरून येतो ना? जान्हवी पाऊस ऐकत विचारते. हो, वाटतंय पाऊस सुरू झाला आहे, राजवीर म्हणतो. मग चला, जान्हवी उत्साहाने म्हणते. कुठे? राजवीर विचारतो. बाहेर. नुसतंच, जान्हवी म्हणते. बाहेरच. इथे बसून काय करणार? राजवीर म्हणतो. तुमच्या डोक्यावर जखम आहे ना? राजवीर विचारतो. हो, मग बाल्कनीत जाऊ, जान्हवी म्हणते. मिस जान्हवी. राजवीर म्हणतो. तुम्ही इथेच थांबा, मी जातो. जान्हवी पलंगावरून उभी होऊन म्हणते. अच्छा, थांबा, मी घेऊन जातो. राजवीर जान्हवीचा हात धरतो. राजवीर जान्हवीला सहारा देतो आणि बाल्कनीत नेतो. तिथे सोफ्यावर बसवतो. मला पाऊस खूप आवडतो, जान्हवी म्हणते. तुम्हाला काय आवडत नाही? राजवीर विचारतो. किती सुंदर दृश्य आहे आणि खरंच मान्य करायला हवं, तुमचं घर खूप छान आहे. तुमच्यासारखं कंटाळवाणं नाही, जान्हवी हसते. तुम्ही मला कंटाळवाणं म्हणताय? राजवीर विचारतो. हो, तुम्हाला ठाऊक आहे ना, जान्हवी म्हणते. काय ठाऊक आहे? राजवीर विचारतो. तुम्हाला किती कंटाळवाणं वाटतंय? जान्हवी हसते. अजिबात नाही, मी लगेच दाखवू शकते, जान्हवी म्हणते. असं फक्त तुम्हाला वाटतं, राजवीर म्हणतो. तुम्हाला पाऊस आवडतो का? जान्हवी विचारते.
अजिबात नाही, राजवीर उत्तर देतो. पहा, कंटाळवाण्यांना पाऊस आवडत नाही. जान्हवी हसते. काय बघतोय? मुंबईत पाऊस असताना परिस्थिती काय होते माहीत आहे का? ट्रॅफिक, किचकट, सगळं काम ठप्प. लोकांना किती त्रास होतो. राजवीर म्हणतो. अच्छा ठीक आहे. तुम्ही लगेच रागायला लागलात. जान्हवी हसते. जान्हवी पावसाकडे पाहत होती. राजवीर तिच्या मागे बसलेला होता आणि तो खूप प्रेमाने जान्हवीकडे पाहत होता. दोघेही काही बोलत नव्हते. एकदम सन्नाटा होता. हवेमुळे जान्हवीचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. राजवीर खूप प्रेमाने जान्हवीचे केस तिच्या कानाच्या मागे नेतो. जान्हवी आपला चेहरा राजवीरकडे वळवते. दोघे एकमेकांच्या खूप जवळ होते. राजवीर आपली डोळे मिटवतो आणि आपले ओठ जान्हवीच्या ओठांकडे नेतो. जान्हवी आपल्या हातात पावसाच्या काही थेंब घेऊन राजवीरच्या चेहऱ्यावर मारते. मी जान्हवी, हे काय केलं? राजवीर डोळे उघडत रागाने बोलतो. काय झालं? एवढं का चिडवताय? जान्हवी राजवीरकडे म्हणते. पावसाचं पाणी घाणेरडं असतं. चला आता इथून जाऊया. राजवीर बोलतो. अरे, अजून आम्ही नुकतेच आलोय. मी अजून कुठे जाणार नाही. जान्हवी म्हणते. ठीक आहे, मी येतो. राजवीर बोलतो आणि वॉशरूमकडे जातो. राजवीर टॉवेलने आपले तोंड पुसून येतो. हे भगवान! जान्हवी राजवीरला पाहून ओरडते. काय झालं? राजवीर जान्हवीचा आवाज ऐकून त्वरित बाल्कनीकडे येतो. तुम्ही तोंड धुवून आलात? जान्हवी विचारते. हो, राजवीर म्हणतो. हो, कारण मी तुम्हावर पाणी फेकलं होतं. जान्हवी म्हणते. पाणी नव्हतं. पण मी सांगितलं नव्हतं का पावसाचं पाणी घाणेरडं असतं? राजवीर बोलतो. माझ्याशी काही होऊ शकत नाही. जान्हवी म्हणते. हे घ्या. राजवीर जान्हवीला सॅनिटायझर देतो. हे काय आहे? जान्हवी विचारते. सॅनिटायझर. राजवीर म्हणतो. मला का देताय? जान्हवी विचारते. पावसाच्या पाण्यासोबत जाम्सही येतात. तुम्ही आधीच आजारी आहात. हात सॅनिटाईज करा. राजवीर बोलतो. सिरियसली? जान्हवी विचारते. चला पटकन करा. राजवीर म्हणतो. ठीक आहे. जान्हवी हात सॅनिटाईज करून म्हणते. मला पकोडे खायचे आहेत. तेही चहासोबत. काहीही मिळणार नाही. राजवीर म्हणतो. तुम्ही इतके वाईट का आहात? जान्हवी रागाने विचारते. तुम्ही आजारी आहात ना? जेव्हा बरं व्हाल तेव्हा तुम्हाला खाऊ घालीन. राजवीर म्हणतो. मग पाऊस झाला नाही तर? जान्हवी विचारते. पावसाचे मोसम आहे. मुंबईत तर सतत पाऊस होतो. 1-2 दिवसात पाऊस आला की खा. राजवीर म्हणतो. ठीक आहे. जान्हवी थोडी उदास होऊन म्हणते. गुड गर्ल. राजवीर जान्हवीचे गाल खेचतो. माझ्या पावसात भिजण्याचं मन आहे. जान्हवी म्हणते. तुम्हाला नेहमी उलटे-सुलटे काम करण्याचं मन का करतं? राजवीर ओरडतो. यात काय उलट-सुलट आहे? आणि मी म्हणाले की मन आहे. मला ठाऊक आहे की मला दुखापत झाली आहे. मी भिजू शकत नाही. जान्हवी म्हणते. अजूनही भिजू शकत नाहीस? मी सांगितलं ना, पावसाचं पाणी घाणेरडं असतं. पावसात भिजल्याने आजारी पडतात. राजवीर पुन्हा ओरडतो. हो हो ठीक आहे, जान्हवी म्हणते आणि सोफ्यावर झोपी जाते. थकले असाल, मग आज चला. राजवीर म्हणतो. नाही. जान्हवी म्हणते. राजवीर बसला होता त्यामुळे जान्हवीने आपले पाय गुंडाळले होते. राजवीर जान्हवीचे पाय आपल्या पायांवर ठेवतो. हे काय करताय? जान्हवी आपले पाय हलवत विचारते. आरामात झोपा. राजवीर म्हणतो. नाही, मी ठीक आहे. जान्हवी म्हणते. चला मग आत जाऊया. राजवीर म्हणतो. नाही. जान्हवी म्हणते. मग आरामात झोपा. राजवीर म्हणतो. राजवीरचे हात जान्हवीच्या पायांवर होते. तो हळूहळू तिचे पाय हलवत होता. दोघेही बराच वेळ तिथे बसले. मग पाऊस थांबला. पाऊस थांबला आहे. चला आत जाऊया. राजवीर म्हणतो. हो. जान्हवी म्हणते. जान्हवी उठते. राजवीर तिला बाहेरून उचलतो आणि बेडवर ठेवतो. मी तुमच्यासाठी डिनर बनवून आणतो. तोपर्यंत तुम्ही आराम करा. राजवीर म्हणतो.
मी इथे काय करणार? मला कंटाळा येईल, जान्हवी म्हणते. बसून राहा, कंटाळा येत नाही. राजवीर म्हणतो, तुम्ही मला स्वतःसारखे समजता? मीही माणूस आहे, मला कंटाळा येतो. जान्हवी म्हणते, मग मी माणूस नाही का? राजवीर म्हणतो, मला काय माहिती? जान्हवी खांदे उचलत म्हणते. याचा अर्थ काय? तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी तुम्हाला माणूस म्हणून नाहीसा वाटतो का? राजवीर विचारतो. मी असं काही बोललं नाही. तुम्हाला ठाऊक असेल की तुम्ही माणूस आहात की नाही. जान्हवी म्हणते, हेही मला काही कळलं नाही. राजवीर म्हणतो, आपल्या हालचालीही तर सामान्य माणसांसारख्याच नाहीत. जान्हवी राजवीरला म्हणाली, माझा राग करू नका. तुम्ही आजारी असण्याचा जरा जास्तच फायदा उचलत आहात. राजवीर म्हणाला, मी कुठे फायदा उचलते? जान्हवी म्हणाली, लक्षात ठेवा, तुम्ही ठीक होताच. मी सगळ्यात पहिले तुमच्याकडून हिसाब बराबर घेईन. राजवीर म्हणाला, तुम्ही धमकावत आहात? जान्हवी म्हणाली, बिलकुल, तसंच समजा. राजवीर म्हणाला, सोप्या शब्दात धमकी देत आहात. मी काहीही म्हणत नाही. ठीक आहे, मला टीव्ही लागून द्या. जान्हवी म्हणाली, मिस जान्हवी, तुम्हाला डोक्यावर जखम आहे. मग टीव्ही तुम्ही कशी पाहू शकता? राजवीर म्हणाला, असं तर मला कंटाळा येईल ना? जान्हवी म्हणाली, तुम्ही आजारी आहात हे माहीत आहे ना? राजवीर म्हणाला, प्लीज प्लीज, इतकीही आजारी नाही. थोड्या वेळात तर बरं आहे. जान्हवी म्हणाली, ठीक आहे, लावतो. राजवीर म्हणाला आणि जान्हवीच टीव्ही सुरू करून दिली. तुम्ही जेवायला बनवाल? जान्हवी विचारते. व्हेजिटेबल सूप. राजवीर म्हणाला, नाही. जान्हवीने मनावर घेतलं. सॅलड बनवू का? राजवीरने विचारलं. नाही. जान्हवी म्हणाली, ब्रोकली सूप. राजवीर म्हणाला, नाही. जान्हवी म्हणाली, पालक सूप. राजवीर म्हणाला, नाही नाही, बस. माझा मेनू ऐकवू नका. मला मसाला खिचडी हवी आहे. जान्हवी म्हणाली, मसाला खिचडी? राजवीरने विचारलं. हो. जान्हवी म्हणाली, मी जान्हवी, तुम्ही आजारी आहात, विसरायला लागता. राजवीर म्हणाला, हो, पण मसाला खिचडी आजार असतानाच खाल्ली जाते. जान्हवी म्हणाली, मसाले आणि आजार यांचा काय संबंध? राजवीरने विचारलं. जेव्हा मी आजारी होते, माझी आई मसाला खिचडीच बनवायची. जान्हवी म्हणाली, ठीक आहे, खूप जिद्दी आहात. मिस जान्हवी. राजवीर म्हणाला, थँक यू. जान्हवी म्हणाली. राजवीर किचनमध्ये गेला. मी तर बनवणार होतो, पण मला खिचडी बनवता येत नाही. कशी करायची? राजवीर स्वतःशी म्हणाला. तो आपला फोन काढतो आणि मसाला खिचडी बनवण्याचा व्हिडिओ पाहून खिचडी बनवू लागला. बनवली तरी झाली, पण मिस जान्हवीला आवडेल की नाही ते माहीत नाही. खिचडी तयार करून राजवीर ती कमरेत नेतो आणि टीव्ही बंद करतो. टीव्ही का बंद केला? जान्हवीने विचारलं. आजसाठी इतकं पुरेसं आहे. राजवीर म्हणाला, तुम्ही खूप खडूस आहात. जान्हवी नाराज होऊन म्हणाली, हे घ्या, खा आणि बघा. राजवीर म्हणाला. जान्हवीनं खिचडी घेतली आणि चाखली. ओ, जान्हवी म्हणाली, काय झालं? चांगली नाही झाली का? राजवीरने तिला आडवी करून विचारलं. नाही, खूप चांगली झाली आहे. लक्षातच येत नाही की तुम्ही पहिल्यांदाच बनवली आहे. जान्हवी म्हणाली. खरंच? राजवीर म्हणाला. खा आणि बघा. जान्हवीने चम्मच पुढे केला. तुम्ही खरंच चांगली बनवली आहे. राजवीरने तिच्याकडे संशयाने पाहत म्हटलं. हो, खूप चांगली झाली. जान्हवीनं स्वीकारलं. राजवीर स्वतःसाठी सूप बनवून आणतो. दोघांनी जेवण केलं. चला खाली जाऊ, जान्हवी म्हणाली. का? राजवीरने विचारलं. हो, चला वॉक करूया, जान्हवी म्हणाली. दोघे त्यांच्या घराजवळील पार्कमध्ये गेले. थोडं वॉक केल्यानंतर राजवीरने जान्हवीला गोदीमध्ये उचललं. हे काय करताय?
जान्हवीने विचारलं. बस, खूप झालं, आता चला. तुम्ही औषध देखील घ्यायला हवे, राजवीर म्हणाला. राजवीर जान्हवीला बेडवर झोपवतो. मला ब्रश करायचा आहे, जान्हवी म्हणाली. चला, राजवीर म्हणाला. तुम्ही कुठे जाता, जान्हवीने विचारलं. मीही जातो, राजवीर म्हणाला. नाही, नवीन ब्रश ड्रॉवरमध्ये असेल, तेथून घे, राजवीर पुन्हा म्हणतो. ठीक आहे, जान्हवी म्हणाली. जान्हवी वॉशरूममध्ये गेली. राजवीर वॉशरूमच्या बाहेर उभा होता. जान्हवी जशी बाहेर आली, राजवीर तिला गोदीमध्ये उचलून बेडवर झोपवतो. मग तिला पाण्याचा ग्लास आणि औषध देतो. जान्हवी औषधं घेते. आपण झोपून राहा, मी एक फोन कॉल करून येतो, राजवीर जान्हवीशी बोलला. ठीक आहे, जान्हवी इतकं म्हणत झोपली. राजवीर खोलीतून बाहेर गेला. परत आल्यावर जान्हवी आधीच झोपलेली होती. जान्हवी आधीच झोपली आहे, एवढ्या लवकर कशी झोप लागली, राजवीर तिला कपाळावर किस करत म्हणाला. राजवीरही तिच्या जवळ झोपला. काही वेळाने त्यालाही झोप लागली. सकाळी जान्हवी उठली. राजवीर समोर बसलेला होता. तो आपला लॅपटॉपवर काम करत होता आणि सोबत कॉफी पिणार होता. उठलीस का, जान्हवीला पाहून राजवीर बोलला. हो, किती वेळ झाला आहे, जान्हवीनं विचारलं. 10 वाजले, राजवीर घड्याळात पाहत म्हणाला. मी एवढा वेळ झोपलेली, जान्हवी म्हणाली. हो, औषधाचा परिणाम असेल, राजवीर म्हणाला. तुम्हाला ऑफिसला जाण्याची गरज नाही का, जान्हवीनं विचारलं. नाही, राजवीर म्हणाला. का, जान्हवी विचारते. माझं मन नाही, राजवीर हसत म्हणाला. जान्हवीला समजलं की राजवीर तिच्या कारणाने ऑफिसला नाही गेला. तो एकही दिवस सुट्टी घेत नाही. तुम्ही 2 दिवस ऑफिसला गेले नाहीत. मी तुमच्या जवळ आहे, मला घरी सोडून द्या. तुम्हालाही काम असेल, जान्हवी बोलली. माझं काही काम नाही, जे काही होतं ते घरून झालं, राजवीर म्हणाला. मी तुम्हाला खूप त्रास देत आहे, मला आता घरी जावं लागेल, जान्हवी म्हणाली. तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा बनवून आणतो. मी आज शेफला बोलावलं आहे, राजवीर म्हणाला. पण जान्हवी बोलू पाहत होती, परंतु राजवीरने तिला बोलू दिलं नाही. जा, राजवीर म्हणाला. हो, मला न्हाणही करायचं आहे, कपडे खाली पडले आहेत, जान्हवी म्हणाली. आता तुम्ही न्हावू शकत नाही, नर्स येऊन तुमची ड्रेसिंग करेल, मग पाहू काय करायचे. तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा आणतो, राजवीर म्हणाला. ठीक आहे, जान्हवी म्हणाली आणि वॉशरूममध्ये गेली. राजवीर तिला चहा घेऊन बाल्कनीत गेला. हे काय आहे, जान्हवीने चहा पाहून विचारलं. चहा, राजवीर म्हणाला. कसा चहा आहे हा, जान्हवीने विचारलं. हर्बल टी आहे, स्पेशल टी आहे, प्यायला घेऊन पहा, राजवीर म्हणाला. ठीक आहे, जान्हवी म्हणाली आणि चहा पिला. कसा आहे, राजवीरने विचारलं. ठीक आहे, जान्हवी म्हणाली. नर्स आली आणि जान्हवीची ड्रेसिंग केली. आता मी न्हावू शकते का, जान्हवीनं विचारलं. हो, हात आणि पायाचे जखम भरले आहेत, तेथे पट्टी करण्याची गरज नाही, पण डोक्याची जखम अजून हरी आहे, त्यामुळे केस धुवू नकोस, न्हायला जा, फक्त डोक्याची पट्टी ओलसर होऊ नये, नर्स म्हणाली. ठीक आहे, मी लक्ष ठेवेन, जान्हवी म्हणाली. नर्स निघून गेल्यानंतर जान्हवी खाली खोलीत गेली, जिथे राजवीरने तिच्या प्रत्येक गरजेची तयारी केली होती. जान्हवी नहाल्यानंतर त्या खोलीत बसली. हे घ्या जेवण, डाळ भात, तुम्हाला आवडेल, राजवीर म्हणाला. जान्हवी उदास होती. काय झालं, राजवीरने विचारलं. काही नाही, जान्हवी म्हणाली. घराची आठवण येत होती. पहिले जेवण खा, मग फोन करून बोल, राजवीर म्हणाला. ठीक आहे, जान्हवी म्हणाली. राजवीर स्वतःच्या हाताने जान्हवीला जेवण खायला देतो. जान्हवी बसली होती. राजवीर काही वेळाने परत आला. हे घ्या, राजवीर तिला एक बॉक्स देत म्हणाला. हे काय आहे, जान्हवीनं विचारलं. फोन आहे, तुमचा फोन तुटला होता ना, मी तुमच्यासाठी नवीन आणलाय, राजवीर म्हणाला.
मला नको आहे, जान्हवी म्हणाली. घ्या, यात तुमचाच नंबर आहे. बोलू शकता. मी बाहेर हॉलमध्ये आहे, राजवीर म्हणाला आणि फोन दिला. जान्हवीने आईला फोन केला आणि बराच वेळ बोलली. आता तिला खूप चांगलं वाटत होतं. जान्हवी आता नीट चालू शकत होती. ती खोलीतून बाहेर आली. राजवीर सोफ्यावर बसला होता आणि लॅपटॉपवर काम करत होता. जान्हवी त्याच्याकडे जाऊन त्याला घट्ट मिठी मारते. थँक यू, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, राजवीर म्हणाला. राजवीरनेही जान्हवीला हग केलं. माझ्या इतक्या मदतीसाठी, माझे इतकं लक्ष ठेवण्याबद्दल. जान्हवी हे बोलत होती की राजवीर लगेचच तिच्या ओठावर बोट ठेवतो आणि तिला शांत करतो. जान्हवी खूप प्रेमळपणे राजवीरकडे पाहते. राजवीर आपलं बोट ओठांवरून हटवतो आणि स्वतःचे ओठ तिच्यावर ठेवतो. जान्हवी आपली डोळे मिटते. राजवीर किती वेळा तिचे ओठ किस करत होता ते ओळखलंही नाही. अचानक जान्हवीच्या हातातील फोन वाजतो. फोन वाजल्यावर दोघेही एकमेकांपासून दूर होतात. राजवीर दुसऱ्या बाजूला पाहू लागतो आणि जान्हवी फोन उचलते. जान्हवी इतकी घाबरलेली होती की तिचे हात कापत होते आणि फोन पकडताना तिला खूप संघर्ष करावा लागतो. तशी तिने फोन उचलला. हॅलो, जान्हवी फोन उचलताच बोलते. जान्हवी, विक्रम फोनवरून बोलतो. कोण? जान्हवी विचारते. कारण तिचा फोन नवीन होता आणि विक्रमचा नंबर सेव्ह केलेला नव्हता. मी विक्रम बोलतोय. हो, बोल ना. विक्रम, जान्हवी उत्तर देते. विक्रमचं नाव ऐकून राजवीर, जो आत्तापर्यंत इकडे पाहत होता, अचानक जान्हवीकडे पाहतो. तू ठीक आहेस ना? विक्रम विचारतो. हो, जान्हवी उत्तर देते. तू घरी पोहोचलीस का? नाही, अजून नाही, जान्हवी सांगते. राजवीर प्रयत्न करतो की त्यालाही ऐकू येईल की विक्रम काय बोलतोय. तू कुणाच्या घरात कशी जाऊ शकतेस? हे सुरक्षित नाही, जान्हवी, विक्रम म्हणतो. हो, पण मला तनूने सांगितले की तू घर शोधत होतीस, पण काही हरकत नाही. मी माझ्या सोसायटीतच बघतो आणि सापडलं तर. असं होऊ शकतं? जान्हवी विचारते. हो, येथे काही फ्लॅट रिकामे आहेत. 1-2 आहेत. विक्रम उत्तरतो. कृपया जर काही सापडलं तर, जान्हवी विनंती करते. हो, मी बघतो. किती वेळा फोन केला मी, पण तुझा फोन लागलाच नाही. नाहीतर आत्तापर्यंत घर मिळालं असतं. हो, माझा फोन खराब झाला होता. हो, पण आता कसं चालेल? पुन्हा फोन करावा लागेल आणि जर नाही केला तर नवीन आहे. लकीने मला नवीन फोन दिला आहे, जान्हवी सांगते. तू लकीपासून दूर अ, अ, राहत जा. तो चांगला माणूस नाही. मी येतो घेऊन जाण्यासाठी. तू तू मला ॲड्रेस पाठव, विक्रम म्हणतो. बस, किती वेळ फोनवर बोलणार? राजवीर म्हणतो. ठीक आहे, फोन ठेवा. गुड गर्ल, राजवीर म्हणतो. हो, जान्हवी उत्तर देते. तुम्हाला जेव्हा काही कळेल तेव्हा मला लगेच सांगा, जान्हवी विक्रमला फोनवर म्हणते. हो, लवकर सांगतो, विक्रम उत्तरतो. राजवीर जान्हवीला गालावर किस करतो. जान्हवी ताबडतोब फोन कापते. हे काय केलं तुम्ही? जान्हवी रागावून राजवीरला म्हणते. मी फोनवर बोलत होते ना, राजवीर म्हणतो. हो, पण मी बोलत होतो ना, मग का कापलं? राजवीर म्हणतो. जान्हवी रागाने तिथून निघून जाते. ती स्वतःशी विचार करते की राजवीर खरोखरच तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्यांदा घरी घेऊन गेला, मग फोनवर भेटवस्तू दिली. असं करून तो तिला इम्प्रेस करतोय. संपूर्ण दिवस जान्हवी राजवीरवर रागावून तिच्या खोलीत बसून राहिली. राजवीरही रागावलेला होता, पण आपल्या कामात मग्न होता. जान्हवीचं जेवण राजवीर तिच्या खोलीत पाठवतो. संध्याकाळ झाली. माझी जान्हवी अजून बाहेर का नाही आली? सकाळपासून खोलीत बसली आहे. मी रागावलेलो होतो ना, राजवीर स्वतःशी बोलतो. राजवीर जान्हवीच्या खोलीत जातो. तू फोनवर कोणाशी बोलत होतीस? तो पाहतो.
अरे विक्रमशी, जान्हवी फोनवर बोलत असते. अच्छा, सकाळपासून रूममध्ये बसून त्याच्याशी बोलत आहेस आणि मी बाहेर रागावलेला बसलो होतो. एकदा विचारायला पण आली नाहीस. त्याच्याशी इतकं महत्त्वाचं गोष्ट काय चालली होती? राजवीरला थोडं जळजळ होते. तुमच्या सोसायटीतच घर मिळेल, मग काही चांगलं होईल. जान्हवी विक्रमशी बोलत असते. थँक्स, तू माझी खूप मदत करत आहेस, जान्हवी विक्रमला सांगते. थँक्स, मदत? आणि मला मदत घेण्यात काही अडचण आहे का? मी सांगितलंही नाही तुला. राजवीर स्वतःशी बोलतो. जान्हवी फोन ठेवते आणि राजवीरकडे पाहते. तुम्ही कधी आलात? जान्हवी विचारते. आत्ताच, राजवीर उत्तरतो. इथं कुणाला काही कळलं नाही ना? जान्हवी स्वतःशी बोलते. तिची सफाई सांगायच्या आधी राजवीर तिथून निघून जातो. काय झालं आहे त्याला? जान्हवी आश्चर्याने म्हणते. राजवीर रागाने आपला लॅपटॉप उघडतो आणि काम करायला लागतो. जान्हवी येते आणि त्याच्या बाजूला बसते. आता मी ठीक आहे म्हणून घरी जायला विचार करत होतो. जान्हवी म्हणते, हो जा, मी ड्रायव्हरला सांगतो, तो तुला सोडेल. राजवीर म्हणतो, आत्ता नाही, सकाळी जाईल. जान्हवी उत्तर देते. हो, सकाळी तर ऑफिससाठी जावं लागेल ना. आता तू ठीक आहेस? राजवीर म्हणतो, पण उद्या तर रविवार आहे ना. जान्हवी राजवीरला विचारते. हो बरोबर, जिथे मनाला वाटेल तिथे जा, मला काय फरक पडतो? राजवीर तिला म्हणतो. असं का बोलताय? जान्हवी आश्चर्यचकित होते. माझ्या कामात आहे, राजवीर उत्तर देतो आणि आपला लॅपटॉप घेऊन खोलीत जातो. अरे एक मिनिट, जान्हवी त्याला म्हणते. त्यांना काय झाले? इतकं रागावलेले का आहेत? मी काय केले? मी मनातून बोलते. जान्हवी राजवीरच्या खोलीत जाते. तुम्ही माझ्यावर रागावलेले आहात का? जान्हवी विचारते. नाही, राजवीर म्हणतो. मग व्यवस्थित का बोलत नाही? जान्हवी विचारते. माझ्या कामात आहे, राजवीर पुन्हा म्हणतो. चला ना बाहेर जाऊया, मी घरात बसून थकले आहे, जान्हवी म्हणते. मला जावंसं नाही, तुम्ही जा तुमच्या मित्रांसोबत, राजवीर उत्तर देतो. हो, मित्राला बोलत आहे ना मी. लॉंग ड्राईव्हला जाऊया, जान्हवी आग्रह धरते. मला कुठेही जायचं नाही, राजवीर ठाम राहतो. ठीक आहे, तुमचं काम करा, मी वाट पाहीन, जान्हवी थोडी हसत म्हणते. त्याची काही गरज नाही, राजवीर उत्तर देतो. का गरज नाही? जान्हवी विचारते आणि मग राजवीरला मिठीत घेते. मला माफ करा, तुम्ही माझ्यावर रागावलेले आहात ना? जान्हवी कान पकडून डोळे नीट पाहत म्हणते. फरक पडतो का? हो, फरक पडतो. आता मान्यही करा ना, आजसाठी मी इथे आहे, उद्या जाईन, राजवीर बोलतो. तुम्हाला जायचं इतक्या लवकर का आहे? जान्हवीला तो विचारतो. लवकर? मी इतके दिवस इथे आहे आणि तुम्हाला त्रास देत आहे. आता ऑफिसमध्ये राग दाखवणार नाही, राजवीर म्हणतो. ते ऑफिसमध्ये पाहतील, जान्हवी म्हणते. हे चुकीचं आहे, राजवीर बोलतो. त्यानंतर राजवीरचा फोन वाजतो. तो उचलतो. सर, मी जान्हवीसाठी नर्स आली आहे, त्याचा बॉडीगार्ड सांगतो. हो, आत पाठवा, राजवीर म्हणतो. कोण आलं? जान्हवी विचारते, पण राजवीर उत्तर देत नाही. नर्स खोलीत येते. कशी आहेस? नर्स विचारते. छान आहे, जान्हवी उत्तर देते. चला, ड्रेसिंग बदलते, नर्स म्हणते. हो, जान्हवी म्हणते आणि बेडवर झोपते. हे माझ्या डोक्याच्या पट्ट्याचे कधी उघडेल? मला केस धुवायचे आहेत, जान्हवी नर्सला सांगते. हो, लगेच तपासू. जर जखम भरली असेल तर पट्टी काढून लहान बँडेज लावू. मग केस धुवू शकता, पण बँडेज ओले होऊ नये, नर्स सांगते. हो, जान्हवी सांगते. नर्स पट्टी काढते. जखम भरली आहे, आता बँडेज लावू शकतो, नर्स म्हणते.
थँक गॉड. आता मी केस धुवू शकते. जान्हवी आनंदाने म्हणते. हो, पण बँडेज ओलं होऊ देऊ नका. जखम खराब होईल. नर्स म्हणते. हो, जान्हवी उत्तर देते. नर्स निघून जाते. जान्हवी लगेच उठते. कुठे चालली आहेस? राजवीर तिचा हात धरून विचारतो. केस धुण्यास, जान्हवी म्हणते. बिलकुल नाही. राजवीर ठाम होतो. का नाही? राजवीर विचारतो. बँडेज ओलं होईल. नर्सने काय सांगितलं ते ऐकलं नाहीस का? जान्हवी उत्तर देते. होत नाही. राजवीर म्हणतो. तुम्ही कुठेही जाणार नाही. प्लीज, मला केस धुवायचे आहेत. जान्हवी आग्रह धरते. ठीक आहे, थांबा. राजवीर इतकं म्हणतो आणि वॉशरूममध्ये जातो. तो एक पाण्याची टोपली आणि रिकामं ताट घेऊन येतो. हे सगळं काय आहे? जान्हवी विचारते. तुम्ही इथे झोपा. मी तुमचे केस धुवून देतो. राजवीर म्हणतो. मी धुवून घेईन. जान्हवी म्हणते. तुम्हाला केस धुवायचे आहेत की नाही? राजवीर विचारतो. हो, धुवायचे आहेत. जान्हवी उत्तर देते. मग शांत बसून झोपा. राजवीर सांगतो. जान्हवी केस खाली लटकवत बेडवर झोपून राहते. राजवीर प्रेमाने तिचे केस धुतो. टॉवेलने वाळवतो आणि ड्रायरने शुष्क करतो. हो, झालं. बँडेजही ओलं झालं नाही. राजवीर म्हणतो. थँक यू. जान्हवी हसते. आता खुश? राजवीर विचारतो. हो, जान्हवी उत्तर देते. चला, राजवीर म्हणतो. कुठे? जान्हवी विचारते. लॉंग ड्राईव्हसाठी. राजवीर जान्हवीकडे म्हणाला. राजवीर त्याच्या ड्रायव्हरकडून कारच्या चावी घेतो आणि स्वतःच्या बॉडीगार्ड्सना त्याच्यासोबत येण्यासाठी सांगतो. थोडं वेगाने ड्राईव्ह कर ना. जान्हवी राजवीरकडे पाहत म्हणाली. जान्हवी आणि राजवीर दोघे ड्राईव्हसाठी निघाले. राजवीर जान्हवीला सीट बेल्ट लावून देतो आणि कारची गती वाढवतो. हवा गतीने सरकत होती. जान्हवी कारची खिडकी उघडते. रस्ता मोकळा होता. काही वेळातच ते शहरात पोहोचले. शहरात गाड्या अधिक असल्याने राजवीर गाड्या ओलांडून वेगाने ड्राईव्ह करत होता. बस बस, आता नॉर्मल ड्राईव्ह करा. इथे खूप गाड्या आहेत. प्लीज, मला आता भीती लागते. जान्हवी म्हणाली. राजवीर गती कमी करतो. जान्हवी मिररमध्ये पाहते आणि तिचे केस अस्वच्छ झालेले पाहते. माझे केस कसे झाले आहेत? जान्हवी आपल्या केसांना व्यवस्थित करते. गाडी थांबवा. जान्हवी राजवीरकडे पाहत म्हणाली. काय झालं? राजवीर विचारतो. थांबा ना, जान्हवी पुन्हा म्हणाली. राजवीर गाडी थांबवतो. काय झालं? राजवीर विचारतो. पाणीपुरी. जान्हवी बाहेर उभ्या पाणीपुरीच्या ठेल्याकडे पाहत म्हणाली. काय? राजवीर आश्चर्याने म्हणाला. मला खायची आहे. जान्हवी म्हणाली. बिलकुल नाही. राजवीर नकार देतो. का? जान्हवी विचारते. मी म्हणालो ना. राजवीर किंचित जोरात म्हणाला. जान्हवी गाडीमधून उतरते. थांबा मिस जान्हवी. राजवीर तिला बोलावतो, पण जान्हवी ऐकत नाही आणि पुढे चालते. राजवीरही खाली उतरतो आणि तिच्या मागे जातो. भैया, एक प्लेट लावा. जान्हवी पाणीपुरीवाल्याला सांगते. मी जान्हवी इथे खाऊ शकत नाही. चला, मी तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊन जाईन. राजवीर म्हणाला. नाही, मला इथेच खायची आहे. जान्हवी म्हणाली. इथे हायजिनिक आहे. राजवीर म्हणाला. भाईसाहेब, आम्हीही पूर्ण स्वच्छतेने बनवतो. पाणीपुरीवाला राजवीरकडे पाहून म्हणाला. भैया, तिखट करा. जान्हवी म्हणाली. जान्हवी पाणीपुरी खायला लागली. खूप यमी आहे. जान्हवी राजवीरकडे पाहून म्हणाली. आपणही खा आणि बघा. पण राजवीर नकार देतो. आपली मर्जी. जान्हवी म्हणाली. किती रुपये झाले भैया? जान्हवी विचारते. 50. पाणीपुरीवाला म्हणाला. माझ्याकडे पैसे नाहीत. जान्हवी राजवीरकडे पाहून म्हणाली. आता माझ्याकडे का पाहत आहेस? खाण्यापूर्वी बघायचं होतं ना. राजवीर म्हणाला. पण आपण द्या ना. माझ्या सॅलरीतून कापून घ्या. जान्हवी म्हणाली.
राजवीर पॅन्टमधून पर्स काढतो आणि त्यातला 500च्या नोटा पाणीपुरीवाल्याला देतो. खुल्या नाहीत, भैया म्हणाला. काही हरकत नाही, ठेवा. राजवीर म्हणाला. काय? जान्हवी आश्चर्यचकित झाली. चला आता गाडीमध्ये बसा, राजवीर म्हणाला. मी फक्त 50 द्यायला सांगितले होते. मी तुम्हाला 500 देणार नाही, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, राजवीर हसत म्हणाला. दोघे घरी परतले. गप्पा मारत मारत जान्हवीच्या खोलीत झोपले. जान्हवी जेव्हा उठली तेव्हा राजवीर तिथे नव्हता. सर कुठे गेले? आज इतक्या लवकर उठले? मला तर उठवलंही नाही, जान्हवी स्वतःशी बोलली. जान्हवी फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. फ्रेश झाल्यावर राजवीरला बाहेर हॉल आणि किचनमध्ये शोधते, पण तो तिथे नव्हता. कुठे गेले? कदाचित आपल्या खोलीत असतील, जान्हवी स्वतःशी बोलते. त्यानंतर जान्हवी राजवीरच्या खोलीत गेली. राजवीर तयार होत होता. पॅन्टची झीप लावत होता आणि बेडवरून शर्ट उचलत होता. त्याच वेळी त्याचं लक्ष जान्हवीकडे गेलं. जान्हवी राजवीरकडे पाहत होती. तो शर्टलेस होता. त्याचे मस्क्युलर बॉडी आणि ॲब्स दिसत होते. आपण कधी आलात? राजवीर विचारतो. आत्ताच, जान्हवी डोळे वाऱ्यावरून घालत म्हणाली. आपण इतक्या लवकर उठले? जान्हवी म्हणाली. हो, राजवीर शर्टचे बटन बंद करत म्हणाला. तर मला का नाही उठवलं? जान्हवी विचारते. ती राजवीरकडे पाहत होती. त्याच्या डोळ्यांवर नजर थांबलेली होती. राजवीरचे केस अजून थोडे ओले आणि विखुरलेले होते. तुम्ही झोपत होतात म्हणून नाही उठवलं, राजवीर शीशात पाहून केस सेट करत म्हणाला. आज तर रविवार आहे ना, जान्हवी म्हणाली. हो, मला माहीत आहे, राजवीर शूज काढत म्हणाला. तर आपण एवढे रेडी का होत आहात? कुठे जात आहात? जान्हवी विचारते. तर आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.